हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण हे पाहिलं की अर्जुनाला कृष्णाने कर्तव्य सन्मुख होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या. हे होईल, ते होईल, पाप प्राप्त होईल, कीर्ती निघून जाईल, धर्म तुझा नष्ट होईल, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या. आणि शेवटच्या 36व्या श्लोकात त्यांनी असंही सांगितलं की हे जिंकले तरी भोगावे महितळ. हे तू जिंकलास की तुला निदान पृथ्वीचं राज्य तरी उपभोगायला नक्की मिळेल. फार काही झालं नाही तर निदान एवढं तरी होईलच असं त्याला आश्वासन दिलं आहे. आता आज आपण 38व्या श्लोकापासून बघणार आहोत. 37वा श्लोक. 36पर्यंत काल आपण बघितलं, आज 37वा श्लोक. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. पहा बा, मी तर तुला सांगतोय बरोबरीने. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, युद्ध करताना मेलास तर स्वर्गप्राप्ती होईल. जित्वा वा भोक्षसे महिम, जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय, उठ उठ बाबा उठ. युद्धाय कृतनिश्चयः, आणि युद्ध करण्याचा निश्चय कर. युद्ध करणारच आहे असा मनाशी निश्चय कर पक्का. असं आहे, जो माणूस असा हतबल होऊन बसतो ना, त्याला प्रेरणा देण्यासाठी काही ना काही सांगावं लागतं. कुणाला त्याच्या मायनस पॉईंट्स सांगितल्यानंतर कदाचित त्याला प्रेरणा मिळते, कुणाला त्याचे प्लस पॉईंट्स सांगितल्यानंतर ते प्रेरणा मिळते. म्हणून कृष्णाने दोन्ही प्रयत्न केले. आधी सगळे मायनस पॉईंट सांगितले, तुझी निंदा होईल, तुला तुच्छता येईल, तुझी चीतू होईल, अमकं होईल डमकं होईल, असं सगळं सांगितलं. आता सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो येतो, म्हणजे काय चांगलं होऊ शकेल. स्वर्ग मिळेल, पृथ्वीचं राज्य मिळेल. उठ आणि निश्चय कर की मी आता दृढतेने हे युद्ध करणारच आहे. तत्परतेने कर्तव्याचं पालन जर केलं माणसाने तर त्याला श्रेय मिळतं, श्रेयस्कर मिळतं. त्याच्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघा. देखे स्वधर्मो हा आचरिता दोषू नासे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. अरे, अधर्मो हा आचरिता दोषू नासे, स्वधर्मो हा आचरिता, मी अधर्म वाचतेय चुकून, तिथे स्वधर्म शब्द आहे. देखे स्वधर्मो हा आचरिता. बघ रे बाबा, स्वतःचा धर्माचं तू आचरण करशील तर दोषू नासे आसता, त्याच्यात दोष जरी असला आणि तू त्या स्वधर्माचं पालन केलं तरी तो तिथे दोष नष्ट होतो. तुझं भ्रांती हे कवण चित्ता पातकाची, तुझ्या मनाला हा जो भ्रम झालेला आहे आणि पाप करण्याची इच्छा काय तुझ्या मनामध्ये निर्माण झाली अशी. अमृते तरीची मरीजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. तुझी अवस्था कशी झाली अर्जुना माहिती आहे का. अमृते तरीची मरीजे, अमृत प्राप्त झाल्यानंतरही मरतो माणूस, पण केव्हा. जरी विखेसी सेविजे, त्याच्यामध्ये विष कालून खाल्लं तर. तसं तुझं चाललंय, अमृत तुझ्याकडे चालून आलंय आणि तू नाकर्तेपणाचं विष त्याच्यात मिसळतोयस आणि तू मृत्यूलाच प्राप्त होतोयस. तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. तू तुझ्या स्वधर्मामध्ये हा दोष तुझ्यामध्ये निर्माण होतोय आणि त्याचा हेतू काय आहे. तुझ्या मनात निर्माण झालेली दया, तुझं जे द्रवलंय मन, तो ती दयार्द्रता काही कामाची नाही. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा तुझा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून पार्था मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो, हेतू सांडूनी सर्वथा, हा जो तुझा हेतू आहे की
मी युद्ध केल्याने पाप घडेल हे जे तुझ्या मनामध्ये आहे हे सोडून दे. तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. अरे तुझी क्षात्रवृत्ती आहे, क्षात्र धर्म आहे, कर्तव्य आहे तुझं. तू युद्ध केलं तर तुला कुठलंही पाप लागणार नाही. तू यांना बिनधास्त मारू शकतो. जर तुला जिंकायचं असेल आणि यांना मारणं गरजेचं असेल तर तू बिनधास्त यांना मार, तुला काही पाप लागणार नाही. पुढे आता या सगळ्या गोष्टींमागचं तत्त्व सांगितलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. आणि ती योगाची एक स्थिती पण आहे, यौगिक स्थिती आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. आपण ही म्हण सगळीकडे वापरतो, सुखदुःखम समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. अरे काय म्हणजे काय? माणसाला मिळणारं सुख आणि दुःख, माणसाला मिळणारा लाभ आणि जय अलाभ या दोन्ही गोष्टी समे कृत्वा, म्हणजे दोन्ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपली वृत्ती समान राहणं. म्हणजे सुख मिळालं की हुरळून जाणं, दुःख मिळालं की कोलमडून पडणं, लाभ झाला की आनंद होणं, अलाभ झाला की दुःखी होणं, जय मिळाला की त्याचा अगदी उत्सव साजरा करणं, आणि पराजय झाला की अगदी उठून मारायलाच उठणं. क्रिकेटचे लोक जिंकले की सगळ्या देशात फटाके वाजतात आणि हारले की नासधूस सुरू होते. काय नाही तर ते टी व्हीच फोडून टाकतात. अरे त्या टी व्हीने तुमचं काय बिघडवलं आहे? ते हारले कोण, जिंकले कोण? टी व्ही तुमच्या घरातला, तुमच्या पैशांनी आणलेला तुम्ही फोडता. त्याचं कारण या दोन्ही वृत्तींमध्ये समान वृत्ती राहत नाही. म्हणून अर्जुनाला हे कृष्ण समजावून सांगतोय की सुखदुःखे समे कृत्वा. काय जे तुझं सुख असेल, काय जे तुझं दुःख असेल, या दोन्हीमध्ये तुझी वृत्ती समान ठेव. कशाप्रमाणे? बघा, सूर्य उगवताना पण लालच असतो आणि मावळताना पण लालच असतो. मधल्या वेळेस तो अत्यंत उंच स्थानी असतो आणि तळपत असतो, स्वतःच्या कर्तृत्वाने तळपत असतो. तसं असावं माणसाने. सुख मिळालं तरी शांत, दुःख मिळालं तरी विवेक करून काय करायचं हे ठरवणारा आणि त्याप्रमाणे वागणारा असा जो असतो त्याला म्हणतात सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. क्षात्रधर्माचं पालन आचरण्यासाठी, पापापासून निवृत्त राहण्यासाठी किंवा पापनिवृत्त होण्यासाठी हा उपाय अर्जुनाला कृष्णाने सांगितला आहे. तर तो युद्धाय युज्यस्व, त्याच्यासाठी तो युद्धाला तयार हो. नैवम पापमवाप्स्यसि, युद्ध केल्यानंतर तुला कधीही पाप प्राप्त होणार नाही हे मी तुला सांगतो. मी तर तुझा मित्र आहे ना, तुझं अहित कधीच करणार नाही. त्याच्यामुळे मी सांगतो म्हणून कर युद्ध, आणि तुझं काहीही त्याच्यामध्ये वाईट होणार नाही. जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जाता आलं पाहिजे माणसाला. हे केव्हा होतं? या द्वंद्वांच्या पलीकडे माणूस केव्हा जातो? जेव्हा तो कर्तव्य भावनेनी काम करतो. जेव्हा त्याच्यात स्वार्थ असतो ना, तेव्हा सुख किंवा दुःख प्राप्त होतं. लाभ किंवा अलाभाचं वाईट वाटतं. पण जर आपण कर्तव्य भावनेनी एखादं काम केलं तर त्याच्यामध्ये हे सुख दुःख निर्माण होत नाही. म्हणून अर्जुना, तुझं कर्तव्य म्हणून, आणि हे कर्तव्य मला लाभ हानी याचा विचार न करता करायचं आहे, अशा निश्चयाने तू उठ आणि युद्धाला सुरुवात कर. हा कर्मयोगातला ज्ञानयोग आहे. कर्मयोग काय सांगतो? कर्म कर, फळाची आशा ठेवू नको. ज्ञानयोग काय सांगतो? की कर्म कर्तव्य बुद्धीने कर, स्वार्थासाठी किंवा परार्थासाठी किंवा स्वर्गप्राप्तीसाठी किंवा पुण्यप्राप्तीसाठी नाही. माझ्यासाठी मला काहीच नको, पण
मी क्षत्रिय आहे, माझा धर्म आहे युद्ध करणं आणि म्हणून मी ते करणार, असं कर्तव्यबुद्धीने तू कर्म करशील तर तुला पाप कधीही लागणार नाही. पुढे 39व्या श्लोकामध्ये हाच तत्वाचा भाग पुढे आणखी नेलाय. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे तू इमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. कर्तव्यामध्ये बुद्धी जर ॲड केली, बुद्धीचा सहभाग घेतला, मग आता इथे बुद्धी म्हणजे काय? बुद्धी नव्हती का काय अर्जुनाला? मग बुद्धी म्हणजे विवेक, चांगलं काय वाईट काय याच्यातून चांगलं निवडण्याची जी क्षमता असते त्याला बुद्धी म्हणतात. निश्चयात्मक बुद्धी, बुद्धी निश्चय करणारी असते आणि ती चांगल्या वाईटातलं चांगलं निवडून त्याच्यावर निश्चय करते, त्याला विवेक किंवा बुद्धी म्हणतात. म्हणून एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे तू इमाम शृणु. अर्जुना, स्वधर्माच्या बाबतीत सांगितलेली हा जो बुद्धियोग आहे तो तू ऐक. सांख्य म्हणजे ज्ञानयोग. सांख्य हा शब्द या ठिकाणी ज्ञानयोग या अर्थी आलेला आहे. बुद्ध्या युक्तो यया पार्थ, जो बुद्धीनी युक्त होतो पार्था, कर्मबंधम प्रहास्यसी. तू जर बुद्धियुक्त काम केलंस, कर्तव्य भावनेनी बुद्धियुक्त होऊन काम केलंस, कर्तव्य भावनेनी विवेक जागा ठेवून काम केलंस, विचार जागा ठेवून काम केलंस, कर्तव्य अकर्तव्याची जाणीव ठेवून कर्तव्य केलंस तर कर्मबंधम प्रहास्यसी, कर्माचं बंधनसुद्धा तुझं तुटून पडेल. कर्मबंधनामध्ये तू अडकणार नाहीस. त्याच्यामुळे तू आता उठ आणि हे अकर्तव्यता सोडून कर्तव्याचं पालन कर, असं त्याला सांगितलं आहे. पुढच्या 40व्या श्लोकामध्ये कर्मयोगाचा महिमा वर्णन केलेला आहे. कर्मयोग केला म्हणजे काय होतं, काय मोठेपण प्राप्त होतं. नेह अभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आता थोडंसं आपण त्याच्या आधी कर्तव्य अकर्तव्य काय आहे ते थोडंसं बघू. कर्तव्याचं पालन केलं तर दोन गोष्टी होतात. कर्माची असिद्धी होते आणि फलाची अप्राप्ती, असं म्हणजे कर्माची असिद्धी आणि फळाची अप्राप्ती हे कर्तव्याचं पालन करण्याच्या बाबतीत होतं. आणि अकर्तव्याच्या त्याग केल्यावर काय होतं, अकर्तव्याचा त्याग केला तर काय होतं, कर्मांची सिद्धी होते आणि फळांची प्राप्ती आपोआप होते, त्याची अपेक्षा ठेवली नाही तरी. म्हणून अकर्तव्याचा त्याग करावा आणि कर्तव्याचं पालन करावं असं सांगण्यासाठी न इह अभिक्रम नाशः अस्ति. अभिक्रम नाश म्हणजे आरंभ, म्हणजे बीज. कोणत्याही कृतीला आरंभ करायचा तर त्याचा काहीतरी हेतू असतो, त्याच्याशिवाय ती कृती होत नाही. तर त्या बीजाचा, त्या हेतूचा नाश होत नाही. न इह अभिक्रम नाशोस्ति, आरंभाचा नाश होत नाही. प्रत्यवायो न विद्यते, प्रत्यवाय म्हणजे विरुद्ध. त्याच्यामुळे आपण जे कर्म करतो त्याच्या विरुद्ध फळ नाही मिळत. जे आपण कर्म करतो त्याच्या अनुकूल फळ मिळतं. तुम्ही त्याची अपेक्षा केली तरी आणि नाही केली तरी. स्वल्पमपि अस्य धर्मस्य, असा हा स्वतःचा कर्तव्य धर्म थोडासा जरी पालन केला तरी त्रायते महतो भयात, तो माणसाला फार मोठ्या भयापासून माणसाचं रक्षण करतो. भय कोणतं, निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान. म्हणजे आम्ही काय, अर्जुनांनी सांगितलं ना, मी काहीच करणार नाही, आता मी युद्ध करणार नाही, तर तो कर्मापासून परावृत्त होतो आहे आणि त्याच्यापासून जे भय निर्माण होतं ते मोठं भय तुझ्यापर्यंत येणार नाही. असं आहे. एक
गंमत म्हणून लोक गोष्ट सांगतात. एक ऐदी माणूस होता, आळशी. चालता चालता तो एका विहिरीत पडला. ती विहीर होती कोरडी. पडल्याबरोबर त्याला बऱ्यापैकी मार लागला सपाटून. तर त्याने विचार केला की ठीक आहे, घरात तरी पडून होतो, इथेही पडूनच आहे, आणि मस्तपैकी पडून राहिला. त्यांनी काही कुणाला मदतीसाठी हाक मारली नाही, काही नाही. मी इथे पडलोय, मला वाचवा वगैरे सुद्धा तो म्हणाला नाही. कारण काय की काही करण्याची इच्छाच नाही. कर्तव्य तर जाऊ द्या, स्वतःला सुद्धा वाचवण्यासाठी तो धडपडत नाही. अशी काही माणसं असतात, अशी वृत्ती होते माणसांची कधी कधी. त्याच्यावरून एक म्हण प्रचलित झाली, ऐदी पडे कुएं में वहीं 4 दिन मुकाम. जाय दे, मला काही घेणं नाही, युद्ध होत आहे ना, होऊ दे, मला युद्ध करायचं नाही, मी ठरवलं मला युद्ध करायचं नाही. नाही करायचं म्हणजे नाही करायचं, पण नाही चालणार तसं. विहिरीतून त्या माणसाला बाहेर नाही काढलं तर तो मरून जाईल ना. तसंच अर्जुनाचं झालंय. थोडंसुद्धा तो कर्तव्य करायला तयार नाही. म्हणून कृष्ण म्हणतोय की स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्या तुझं जे युद्धाला पाठ दाखवून जाणं आहे, त्या गोष्टीमुळे जे भय निर्माण होईल पुढे, ते होणार नाही. म्हणून तू आता युद्ध कर. धर्माचं तू निष्काम भावनेने पालन केलं तर समतारूपी धर्म हा आपोआपच प्राप्त होतो. मागच्या श्लोकात सांगितलं आहे ना, लाभा लाभौ जया जयो सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो. ती जी समता आहे ती निष्काम भावनेनी कर्म करण्यात आहे, आणि ते तू करावंस असं त्याला सांगतात. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. कर्माधारे तरी रहाटीजे परी कर्मफळ न निरीक्षीजे जैसा मंत्रज्ञून बाधीजे भूतबाधा. दृष्टांत पण दिलाय, स्टेटमेंट पण केलंय. कर्माधारे तरी रहाटीजे, तू कर्माच्या आधारानेच राहावंस, कर्माचा आधार घेऊन जगावंस. परी कर्मफळ न निरीक्षीजे, पण कर्माच्या फळाकडे लक्ष द्यायचं नाही. ते तुला मिळेल, आपोआप मिळेल किंवा नाही मिळेल, त्याच्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं नाही. कशाप्रमाणे? जैसा मंत्रज्ञून बाधीजे भूतबाधा. ज्याप्रमाणे मंत्र जाणणारा जो असतो, मंत्र टाकणारा, त्याला भूतबाधा कधी होत नाही, त्याप्रमाणे तू जेव्हा निष्काम कर्म करशील तेव्हा तुला या पापाची बाधा होणार नाही. तिया परी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके. तिया परी जे सुबुद्धी, सुबुद्धी म्हणजे विवेक, त्याप्रमाणे हा जो तो विवेक आहे, आपुलालिया निरवधी, ताबडतोब तू त्याचं आचरण केलंस. हा असताची उपाधी आकळू न सके. ती जी उपाधी आहे महानतेची, ती इतरांना कुणालाही कळणार नाही, ती फक्त तुला अनुभवता येईल. जेथन संचरे पुण्य पाप, तिथे पुण्य आणि पापाचा संचार होत नाही. जे सूक्ष्म अतिनिष्कंप, जे सूक्ष्म आणि अत्यंत स्थिर आहे. गुणत्रयादी लेप न लागती जेथ, आणि निष्काम कर्म केल्यामुळे त्रिगुणात्मक जे गुणलेप होतात ते होत नाहीत. म्हणजे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, या गुणांमुळे माणसामध्ये अहंकार, अमुक टमुक जे निर्माण होतं ते होत नाही. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. तुझ्या हृदयामध्ये अगदी थोडंसं विवेक जागा झाला, अगदी थोडा जरी विवेक तुझ्या हृदयात जागा झाला ना, तर अशेष नाशे संसार भय. हे संसाराचं जे भय आहे, मी याला मारील, मी त्याला मारील, हा मरील, तो मरील, असं होईल, तसं होईल, हे जे तुझ्या मनात भय आहे, हे भय तुझं निघून जाईल. तेव्हा तू आता कामाला लाग बाबा, आता तू युद्ध कर, त्याच्याशिवाय काही खरं नाही, असं स्पष्टपणे त्याला सांगितलेलं आहे. आता बुद्धी म्हणजेच विवेक.
जी निश्चयात्मक बुद्धी असते ती व्यवसायात्मिक बुद्धी आहे तिला व्यवसायात्मिक बुद्धी म्हणतात. आणि जी विवेकहीन बुद्धी असते तिला अव्यवसायात्मिक बुद्धी म्हणतात. तर पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला बुद्धी म्हणजे काय आणि ती व्यवसायात्मिक कशी चांगली, अव्यवसायात्मिक का वाईट, हे या दोन्हीतला भेद पुढच्या श्लोकात 41व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एक इह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्ध्यो व्यवसायिताम. बुद्धीचे 2 प्रकार मी तुला सांगितलं. काय, तू नीट विवेकाचा वापर करून बुद्धीनी काम कर. मग ती बुद्धी कशी आहे? 2 प्रकारची असते अर्जुना. एक असते व्यवसायात्मिका, जी निश्चय करते, निर्णय करते, आणि ती एकच असते. इथे म्हटले त्यांनी बुद्धी ही एक इह अर्जुन. हे अर्जुना, माणसामध्ये निश्चयात्मक किंवा व्यवसायात्मिक जी बुद्धी असते ती एकच असते. म्हणजे एकदाच निर्णय करते आणि काम होतं. बहुशाखा ह्यनंतश्च बुद्धयो अव्यवसायिताम. जे अव्यवसायी बुद्धीचे असतात, म्हणजे ज्यांची बुद्धी स्थिर नसते, त्यांच्यामध्ये बहुशाखा ह्यनंतश्च, बहुशाखा रूप विवेकहीन अशी जी बुद्धी असते तिचं स्वरूप असं असतं. म्हणजेच काय, जेव्हा माणसाचा विवेक होत नाही तेव्हा त्याला अनेक पर्याय दिसायला लागतात. जसं अर्जुनाला दिसले, त्याची अव्यवसायात्मिक झाली बुद्धी आणि तो म्हणला की मी युद्ध करण्यापेक्षा भीक मागीन, मी युद्ध करण्यापेक्षा त्यांच्यासमोर शरण होईल, ते मला काही करोत, मारोत नाही तर काही करोत, असे तो वेगळे वेगळे पर्याय शोधतोय पळून जाण्याचे. त्याला ते युद्ध करायचंच नाही आहे, कारण अव्यवसायात्मिका बहुशाखा अशी त्याची बुद्धी आहे, झाली आहे. म्हणून कृष्ण त्याला सांगतो की नाही, तुला आता व्यवसायात्मक बुद्धीचा आश्रय केला पाहिजे, निश्चयात्मक बुद्धीचा, एक शाखा, म्हणजे ज्यांनी एकच निर्णय होईल आणि तो युद्ध करण्याचा असेल त्याचाच तू आश्रय करावास, असं अर्जुनाला सांगतायत. आणि ही जी व्यवसायात्मिक बुद्धी असते तिला समत्व बुद्धी म्हणतात, निश्चयात्मक बुद्धी म्हणतात. याद्वारे साधकाला स्वरूपाचा बोध होतो असं म्हणतात. तत्त्वज्ञानामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी ही स्वरूपाचा बोध करून देणारी बुद्धी आहे असं म्हणतात. आधी बुद्धीचा निश्चय होतो, मग स्वरूप बोध होतो, आणि मग ज्ञानोत्तर स्वरूप बोध होतो. म्हणजे ज्ञान होतं मी कोण आहे, स्वरूपबोध म्हणजेच ज्ञान. ज्ञान होतं आधी मी कोण आहे, आणि मग माझं कर्तव्य काय हे त्याला कळतं. आता त्याची अव्यवसायात्मिक बुद्धी आहे, म्हणजे निश्चयात्मक नाही. त्याच्यामुळे त्याला काही कळतच नाही आहे, परमप्राप्तीचा निश्चय करता येत नाही आहे, सगळे फाटे फुटतायत वगैरे. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतायत ते बघा. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये. अर्जुना, दीपकळिका धाकुटी, छोट्याशा दिव्याची ज्योत, दीपकलिका, दिव्याची छोटीशी ज्योत असते, धाकुटी छोटीशी, परी बहुतेजा ते प्रकटी, पण सगळीकडे ती प्रकाश पसरवते. तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. त्याप्रमाणेच ही जी सद्बुद्धी असते माणसाची, ही सद्बुद्धी छोटी जरी असली तरी तिला छोटी म्हणू नये, कारण त्या सद्बुद्धीमुळे सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश पसरतो. पार्था बहुती परी हे आपी जे विचार शूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, हे अपेक्षी जे विचारशूरी, विचारशूरी विवेकाची साधना जी असते ती, जे दुर्लभ चराचरी, चराचरामध्ये दुर्लभ आहे बरं, फार कमी लोकांकडे ही असते, तिलाच म्हणतात सद्वासना. ती उत्तम वासना म्हणवली जाते. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जे आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ईश्वरा वाचुनी काही,
जिये आणिक लाणी नाही. लाणी म्हणजे साध्य करण्यायोग्य अशी गोष्ट. खरं तर संपूर्ण जगामध्ये प्राप्त करण्यासारखी गोष्ट जर आहे तर ती आहे परमेश्वर. त्यापेक्षा दुसरी कोणतीही प्राप्त करण्यास योग्य अशी गोष्ट जगामध्ये नाही. आपण ते सोडून देतो आणि आम्हाला पैसा पाहिजे, धन पाहिजे, घर पाहिजे, दार पाहिजे, संपत्ती पाहिजे, नातेवाईक पाहिजेत, मुलं बाळं पाहिजेत. अर्जुनाची पण तीच स्थिती झालेली आहे. म्हणून कृष्णाने इथे जाणीव करून दिली आहे की बाबा रे, ही व्यवसायात्मिका एकबुद्धी जी आहे तीच घे. त्यांनी परमप्राप्ती होते, परमेश्वराची प्राप्ती होते. ही बहुशाखा अनंता अशी जी बुद्धी आहे अव्यवसायात्मिक, ती सोडून दे. त्यांनी निर्णय करता येत नाही, निर्णयाला फाटे फुटतात. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. म्हणून एकच विवेक बुद्धी जागी ठेव आणि तुला जगामध्ये मग यशप्राप्तीपासून कोणीही अडवू शकणार नाही, हे नक्की. एवढं सांगून भगवंत थांबले आहेत, आपणही थांबूया. पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत. त्याच्यामुळे आज आपण जेवढे श्लोक घेतले तेवढे वाचूया आणि मग बाकीचा भाग उद्या बघूया. 37 पासून 42 पर्यंत आपल्याला आज वाचायचं आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ. ततो युद्धाय युज्यस्व. ततो युद्धाय युज्यस्व. नैवं पापमवाप्स्यसि. नैवं पापमवाप्स्यसि. एषा ते भिहिता सांख्ये. एषा ते भिहिता सांख्ये. बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. कर्मबन्धं प्रहास्यसि. नेहाभिक्रमनाशोऽस्ति. नेहाभिक्रमनाशोऽस्ति. प्रत्यवायो न विद्यते. प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. त्रायते महतो भयात्. व्यवसायात्मिका बुद्धिः. व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरु नन्दन. एकेह कुरु नन्दन. बहुशाखा ह्यनन्तश्च. बहुशाखा ह्यनन्तश्च बुद्धयो व्यवसायिनां. बुद्धयो व्यवसायिनां. हरि ओम. आज आपण इथे थांबणार आहोत. बाकी भाग उद्या बघूया.